नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 11वीच्या चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचे प्रकरण दुसरे संयुक्त भांडवली संस्था या प्रकरणाचा स्वाध्याय भाग 3। पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा व बेल आयकॉन ही प्रेस करा। यापूर्वी आपण या प्रकरणाचा स्वाध्याय भाग 1 व स्वाध्याय भाग 2 पाहिलेला आहे। तो तुम्ही पाहिला नसेल तर तो भाग नक्की पहा, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। चला तर मग पुढील स्वाध्याय पाहू। पुढील प्रश्न 4 आहे, फरक स्पष्ट करा। त्यामधील पहिला प्रश्न आहे, एकल व्यापारी संस्था आणि संयुक्त हिंदू कुटुंब संस्था यातील फरक स्पष्ट करायचा आहे। चला तर मग याचे उत्तर पाहू। तर इथे या प्रकारे मी उत्तर लिहिलेले आहे, एकल व्यापारी संस्था आणि संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसाय यामधील। तर इथे पहिला मुद्दा आहे फरकाचा एक अर्थ। तर एकल व्यापारी संस्थेचा अर्थ पहा, या व्यवसाय संघटनेत मालकी, व्यवस्थापन व नियंत्रण एकाच व्यक्तीकडे असते। तर संयुक्तमधील हिंदू कुटुंब व्यवसायामधील अर्थ पहा, या व्यवसाय संघटनेत व्यवसायाची मालकी कुटुंबातील सर्व सदस्यांची असते। तर हा पहिला आहे मुद्दा फरकातील। दुसरा मुद्दा आहे नोंदणी। तर एकल व्यापारी संस्थेतील मुद्दा पहा, नोंदणीची आवश्यकता नाही। तर संयुक्त हिंदू कुटुंब व्यवसायामध्ये पहा, नोंदणीची आवश्यकता नाही। तर हा दुसरा मुद्दा नोंदणी। पुढील तिसरा फरक आहे सभासद संख्या। तर एकल व्यापारीमध्ये पहा, कमीत कमी आणि जास्तीत जास्त एक। तर संयुक्त हिंदू कुटुंब संस्थेमध्ये किमान व कमाल सभासद संख्येवर कोणतीही मर्यादा नाही। चौथा मुद्दा आहे जबाबदारी। एकल व्यापारीमध्ये अमर्यादित जबाबदारी, तर संयुक्त हिंदूमध्ये कर्त्याची जबाबदारी अमर्यादित व सहकर्त्यांची जबाबदारी मर्यादित असते। पुढील पाचवा मुद्दा आहे भांडवल। एकल व्यापारी संस्थेमध्ये पहा, या व्यवसाय संघटनेला भांडवल कमी लागते। तर संयुक्त हिंदू कुटुंब संस्थेमध्ये पहा, इतर व्यवसायाच्या तुलनेत कमी भांडवलाची आवश्यकता असते। सहावा मुद्दा आहे गोपनीयता। एकल व्यापारीमध्ये पहा, व्यवसायात जास्तीत जास्त गोपनीयता राखली जाते। तर संयुक्त हिंदू कुटुंब संस्थेमध्ये गोपनीयता राखली जाते। पुढील फरकाचा सातवा मुद्दा आहे व्यवस्थापन। एकल व्यापारी संघटनेत एकट्या व्यक्तीचे व्यवस्थापन असते। तर संयुक्त हिंदूमध्ये पहा, कुटुंब प्रमुखाचे व्यवसायावर संपूर्ण नियंत्रण व व्यवस्थापन असते। आठवा मुद्दा आहे सरकारी नियंत्रण। एकल व्यापारी संघटनेवर कमीत कमी सरकारी निर्बंध असतात। तर संयुक्तमध्ये पहा, सरकारची कमीत कमी बंधने आहेत। तर अशा प्रकारे आपण एकूण 8 मुद्द्यांद्वारे एकल व्यापारी संस्था आणि संयुक्त हिंदू कुटुंब संस्था यातील फरक पाहिलेला आहे। पुढील दुसरा प्रश्न आहे, एकल व्यापारी संस्था आणि भागीदारी संस्था यातील फरक स्पष्ट करायचा आहे। चला तर मग याचे उत्तर पाहू। तर इथे आपल्याला एकल व्यापारी संस्था आणि भागीदारी संस्था याच्या फरकामधील पहिला मुद्दा आहे एक अर्थ। एकल व्यापारी संस्थेचा अर्थ पहा, या व्यवसाय संघटनेत मालकी, व्यवस्थापन व नियंत्रण एकाच व्यक्तीकडे असते। तर भागीदारी संस्थेचा अर्थ पहा, या व्यवसाय संघटनेत व्यवस्थापनाची मालकी कमीत कमी 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींची सामूहिक असते। दुसरा मुद्दा आहे नोंदणी। एकल व्यापारीमध्ये नोंदणीची आवश्यकता नाही। तर भागीदारी संस्थेमध्ये पहा, नोंदणीची गरज नाही, परंतु महाराष्ट्र राज्यात नोंदणी सक्तीची आहे। पुढील तिसरा मुद्दा आहे सभासद संख्या। तर एकल व्यापारीमध्ये पहा, कमीत कमी आणि जास्तीत जास्त 1। तर भागीदारी संस्थेमध्ये कमीत कमी 2, जास्तीत जास्त 50 सर्वसाधारण व्यवसायासाठी। चौथा मुद्दा आहे जबाबदारी। एकल व्यापारी संस्थेमध्ये अमर्यादित जबाबदारी, तर भागीदारी संस्थेमध्ये भागीदारांची व्यक्तिगत व सामूहिकरित्या जबाबदारी अमर्यादित असते। पुढील फरकातील पाचवा मुद्दा आहे स्थिरता। एकल व्यापारी संस्थेमध्ये व्यवसायात मालकाचा मृत्यू अथवा दिवाळखोरीमुळे व्यवसाय बंद होऊ शकतो। तर भागीदारी संस्थेमध्ये पहा, भागीदाराचा मृत्यू, दिवाळखोरी, वेडेपणा इत्यादीमुळे व्यवसाय बंद होऊ शकतो। सहावा मुद्दा आहे गोपनीयता। एकल व्यापारी संस्थेमध्ये पहा, व्यवसायात जास्तीत जास्त गोपनीयता राखली जाते। तर भागीदारी संस्थेमध्ये व्यवसायाबाबत गोपनीयता राखण्याची जबाबदारी प्रत्येक भागीदाराची असते। पुढील सातवा मुद्दा आहे व्यवस्थापन। एकल व्यापारी संघटनेत एकट्या व्यक्तीचे व्यवस्थापन असते। तर भागीदारी संस्थेमध्ये पहा, व्यवस्थापनात सर्व भागीदार सहभागी होतात। आठवा मुद्दा आहे सरकारी नियंत्रण। एकल व्यापारी संघटनेवर कमीत कमी सरकारी निर्बंध असतात। तर भागीदारी संस्थेवर पहा, भागीदारी कायद्यांनी बंधने घातली आहेत, परंतु ती मर्यादित स्वरूपाची आहेत, नियंत्रण मर्यादित।
तर अशा प्रकारे आपण एकल व्यापारी संस्था आणि भागीदारी संस्था यांच्यातील फरक एकूण 8 मुद्द्यांद्वारे पाहिलेला आहे. पुढील तिसरा प्रश्न आहे भागीदारी संस्था आणि संयुक्त भांडवली संस्था यातील फरक. चला तर मग याचे उत्तर पाहू. तर भागीदारी संस्था आणि संयुक्त भांडवली संस्था यांच्यातील फरक स्पष्ट करताना पहिला मुद्दा आहे अर्थ. तर भागीदारी संस्थेमध्ये पहा, या व्यवसाय संघटनेत व्यवसायाची मालकी कमीत कमी 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींची सामूहिक असते. संयुक्त भांडवली संस्थेचा अर्थ पहा, कंपनी ही एक नोंदणीकृत संघटना आहे. तिची नोंदणी केल्यानंतरच अस्तित्वात येते. ती कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे. तर दुसरा मुद्दा पहा, नोंदणी. भागीदारीमध्ये नोंदणीची गरज नाही, परंतु महाराष्ट्र राज्यात नोंदणी सक्तीची आहे. संयुक्त भांडवली संस्थेमध्ये नोंदणी पहा, कंपनी कायद्याने नोंदणी सक्तीची केली आहे. पुढील फरकाचा तिसरा मुद्दा आहे सभासद संख्या. भागीदारी संस्थेमध्ये कमीत कमी 2, जास्तीत जास्त 50 सर्वसाधारण व्यवसायासाठी. तर संयुक्त भांडवली संस्थेमध्ये पहा, खाजगी कंपनीसाठी कमीत कमी 2, जास्तीत जास्त 200, सार्वजनिक कंपनीसाठी कमीत कमी 7 आणि कमाल अमर्यादित. पुढील चौथा मुद्दा आहे जबाबदारी. तर भागीदारी संस्थेमध्ये भागीदारांची व्यक्तिगत व सामूहिकरित्या जबाबदारी अमर्यादित असते. तर संयुक्त भांडवली संस्थेमध्ये सभासदाची जबाबदारी मर्यादित असते. पुढील पाचवा मुद्दा आहे स्थिरता. भागीदारी संस्थेमध्ये भागीदाराचा मृत्यू, दिवाळखोरी, वेडेपणा इत्यादीमुळे व्यवसाय बंद होऊ शकतो. तर संयुक्त भांडवली संस्थेमध्ये पहा, व्यवसायाला स्थिरता लाभलेली आहे. पुढील 6वा मुद्दा आहे गोपनीयता. भागीदारी संस्थेमध्ये व्यवसायाबाबत गोपनीयता राखण्याची जबाबदारी प्रत्येक भागीदाराची असते. तर संयुक्त भांडवली संस्थेमध्ये पहा, व्यवसायात गोपनीयता राखली जात नाही. पुढील 7वा मुद्दा आहे व्यवस्थापन. भागीदारी संस्थेमध्ये व्यवस्थापनात सर्व भागीदार सहभागी होतात. तर संयुक्त भांडवली संस्थेमध्ये पहा, कंपनीचे व्यवस्थापन हे संचालक मंडळाद्वारे केले जाते. व्यवस्थापनाबाबतचे सर्व निर्णय ते घेतात. 8वा मुद्दा आहे सरकारी नियंत्रण. भागीदारी संस्थेमध्ये पहा, भागीदारां कायद्याने बंधने घातली आहेत, परंतु ती मर्यादित स्वरूपाची आहेत. नियंत्रण मर्यादित. तर संयुक्त भांडवली संस्थेमध्ये पहा, सरकारने अनेक कायदेशीर बंधने घालून दिलेली आहेत. त्यांचे पालन करणे आवश्यक आहे. इथे कडक नियंत्रण असते. तर अशा प्रकारे आपण भागीदारी संस्था आणि संयुक्त भांडवली संस्था यातील फरक एकूण 8 मुद्द्यांच्या आधारे पाहिलेला आहे. फरक स्पष्ट करामधील पुढील चौथा प्रश्न आहे संयुक्त भांडवली संस्था आणि सहकारी संस्था. चला तर मग याचे उत्तर पाहू. सर्वप्रथम संयुक्त भांडवली संस्था व सहकारी संस्था यातील फरकातील पहिला मुद्दा आहे अर्थ. तर संयुक्त भांडवली संस्थेचा अर्थ पहा, कंपनी ही एक नोंदणीकृत संघटना आहे. तिची नोंदणी केल्यानंतरच अस्तित्वात येते. ती कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती आहे. तर सहकारी संस्थेचा अर्थ पहा, स्वेच्छेने आणि समानतेच्या भावनेने समाजातील व्यक्तींनी एकत्र येऊन निर्माण केलेली संघटना आहे. मुख्य हेतू सभासदांना सेवा पुरवणे हा असतो. दुसरा मुद्दा पहा, नोंदणी. संयुक्त भांडवली संस्थेमध्ये नोंदणी पहा, कंपनी कायद्याने नोंदणी सक्तीची केली आहे. तर सहकारी संस्थेमध्ये पहा, सहकारी कायद्यानुसार नोंदणी सक्तीची आहे. पुढील तिसरा फरक आहे सभासद संख्या. संयुक्त भांडवली संस्थेमध्ये खाजगी कंपनीसाठी कमीत कमी 2, जास्तीत जास्त 200, तर सार्वजनिक कंपनीसाठी कमीत कमी 7 आणि कमाल अमर्यादित. सहकारी संस्थेमध्ये पहा, किमान 10 आणि कमाल अमर्यादित. चौथा मुद्दा आहे जबाबदारी. संयुक्त भांडवली संस्थेमध्ये सभासदाची जबाबदारी मर्यादित असते. तर सहकारी संस्थेमध्ये सहकारी संस्थेच्या सभासदाची जबाबदारी मर्यादित असते. पुढील 5वा मुद्दा आहे स्थिरता. संयुक्त भांडवली संस्थेमध्ये पहा, व्यवसायाला स्थिरता लाभलेली आहे. तर सहकारी संस्थेमध्ये व्यवसायाला स्थिरता प्राप्त झालेली आहे. 6वा मुद्दा आहे गोपनीयता. संयुक्त भांडवली संस्थेमध्ये व्यवसायात गोपनीयता राखली जात नाही. तर सहकारी संस्थेमध्ये पहा, व्यवसायात गोपनीयता राखली जात नाही. पुढील 7वा मुद्दा आहे व्यवस्थापन. संयुक्त भांडवली संस्थेमध्ये कंपनीचे व्यवस्थापन हे संचालक मंडळाद्वारे केले जाते. व्यवस्थापनाबाबतचे सर्व निर्णय ते घेतात. तर सहकारी संस्थेमध्ये पहा, सहकारी संस्थेचा दैनंदिन कारभार कार्यकारी समितीमार्फत चालविला जातो. 8वा मुद्दा आहे सरकारी नियंत्रण. संयुक्त भांडवली संस्थेमध्ये सरकारने अनेक कायदेशीर बंधने घालून दिलेली आहेत. त्यांचे पालन करणे आवश्यक आहे. कडक नियंत्रण. तर सहकारी संस्थेमध्ये पहा,
सहकारी संस्थेला देखील सरकारने अनेक कायदेशीर बंधने घातली आहेत. कडक नियंत्रण. तर अशा प्रकारे आपण संयुक्त भांडवली संस्था आणि सहकारी संस्था यातील फरक एकूण 8 मुद्द्यांच्या आधारे पाहिलेला आहे. पुढील 5वा प्रश्न आहे, खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी यामधील फरक स्पष्ट करावयाचा आहे. चला तर मग याचे उत्तर पाहू. या फरकातील पहिला मुद्दा आहे व्याख्या. खाजगी कंपनीची व्याख्या पहा. खाजगी कंपनी म्हणजे अशी कंपनी की जिच्या नियमावलीनुसार कंपनीचे भाग असल्यास त्यांच्या हस्तांतरावर निर्बंध असतात. तिची सभासद संख्या 200 पर्यंत मर्यादित असते. तर सार्वजनिक कंपनीची व्याख्या पहा. सार्वजनिक कंपनी म्हणजे जी कंपनी खाजगी नाही अशी कंपनी होय. दुसरा मुद्दा आहे सभासद संख्या. खाजगी कंपनीमध्ये पहा, खाजगी कंपनीची किमान 2 व कमाल 200 सभासद संख्या असतात. तर सार्वजनिक कंपनीमध्ये सभासद संख्या पहा, कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त अमर्यादित सभासद संख्या. पुढील तिसरा फरक आहे संचालक संख्या. तर खाजगी कंपनीमध्ये पहा, खाजगी कंपनीसाठी कमीत कमी 2 संचालक असले पाहिजेत. तर सार्वजनिक कंपनीमध्ये पहा, सार्वजनिक कंपनीमध्ये कमीत कमी 3 संचालक आवश्यक आहेत. चौथा मुद्दा आहे भागांचे हस्तांतर. खाजगी कंपनीमध्ये पहा, खाजगी कंपनीचे भाग मुक्तपणे हस्तांतर करता येत नाहीत. तर सार्वजनिक कंपनीचे भाग हे मुक्तपणे हस्तांतर केले जाऊ शकतात. पुढील 5वा मुद्दा आहे माहितीपत्रक प्रसिद्ध करणे. खाजगी कंपनीमध्ये माहितीपत्रक प्रसिद्ध करता येत नाही. तर सार्वजनिक कंपनीमध्ये पहा, माहितीपत्रक प्रसिद्ध करून भाग विक्रीस काढता येतात. 6वा मुद्दा आहे नावाचा शेवट. खाजगी कंपनीच्या नावाच्या शेवटी खाजगी मर्यादित शब्द लावणे आवश्यक आहे. तर सार्वजनिक कंपनीमध्ये पहा, सार्वजनिक कंपनीच्या नावाच्या शेवटी मर्यादित शब्द लावणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपण खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी यातील फरक एकूण 6 मुद्द्यांच्या आधारे पाहिलेला आहे. पुढील प्रश्न 5वा आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिला प्रश्न आहे, मर्यादित दायित्व असलेली भागीदारी ही भागीदारी संस्थेपेक्षा कशी वेगळी आहे ते विशद करा. चला तर मग याचे उत्तर पाहू. मर्यादित दायित्व असलेली भागीदारी व भागीदारी संस्था पुढील प्रमाणे वेगळे आहेत. त्यातील पहिला मुद्दा आहे मर्यादित दायित्व भागीदारी संस्था या मर्यादित दायित्व भागीदारी कायदा 2008 नुसार स्थापन केल्या जातात. तसेच भागीदारी संस्थेची नोंदणी करणे सक्तीचे नाही, परंतु महाराष्ट्र राज्यात भागीदारी कायदा 1932 नुसार नोंदणी करणे सक्तीचे आहे. पुढील दुसरा मुद्दा आहे मर्यादित दायित्व भागीदारीमध्ये भागीदाराची मालमत्ता कंपनीची कर्ज फेडण्यासाठी वापरली जाऊ शकत नाही. तथापि भागीदारी संस्थेमध्ये भागीदाराची मालमत्ता कंपनीची कर्जे फेडण्यासाठी वापरली जाऊ शकतात. पुढील तिसरा मुद्दा आहे मर्यादित दायित्व भागीदारी संस्थेमध्ये भागीदारांची संख्या ही कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त अमर्यादित असते. भागीदारी संस्थेमध्ये भागीदारांची संख्या कमीत कमी 2 व सर्वसाधारण व्यवसायासाठी जास्तीत जास्त 50 असते. पुढील चौथा मुद्दा आहे मर्यादित दायित्व भागीदारी संस्था ही वेगळी कायदेशीर संस्था आहे. या संस्थेस भागीदारांपासून स्वतंत्र अस्तित्व लाभले आहे. तर भागीदारी संस्थेला तिच्या सदस्यांपासून वेगळा कायदेशीर दर्जा नाही. तर अशा प्रकारे एकूण 4 मुद्द्यांमध्ये तुम्हाला याचे उत्तर लिहायचे आहे. थोडक्यात या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्हाला मर्यादित दायित्व भागीदारी संस्था व भागीदारी संस्था यातील तुलनात्मक अभ्यास करून फरक स्पष्ट करावयाचा आहे मुद्द्यांच्या आधारे. पुढील दुसरा प्रश्न आहे जबाबदारीच्या आधारावर कंपन्यांचे विविध प्रकार लिहा. चला तर मग याचे उत्तर पाहू. जबाबदारीच्या आधारावर कंपन्यांचे पुढील प्रमाणे प्रकार आहेत. त्यातील सर्वप्रथम पहिला प्रकार आहे भागांनी मर्यादित कंपनी. चला तर मग याचे स्पष्टीकरण पाहू. हा कंपनीचा सर्वसामान्य प्रकार आहे. कलम 2 यानुसार कंपनीच्या सभासदाची जबाबदारी त्याने खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी किमतीइतकी मर्यादित असते. अशा कंपनीला भागांनी मर्यादित कंपनी असे म्हणतात. पुढील दुसरा प्रकार आहे हमीने मर्यादित कंपनी. चला तर मग याचे स्पष्टीकरण पाहू. कंपनी कायद्याच्या कलम 2(21) नुसार कंपनीच्या घटनापत्रकात विसर्जन समयी बाह्य देणी देण्यासाठी कंपनीची मालमत्ता अपुरी पडल्यास कंपनीचा प्रत्येक सभासद किती रकमेपर्यंत भरपाईची हमी देईल किंवा करेल याबद्दल स्पष्ट उल्लेख केला जातो त्या कंपनीला हमीने मर्यादित कंपनी असे म्हणतात.
पुढील शेवटचा तिसरा प्रकार आहे अमर्यादित कंपनी. चला तर याचे स्पष्टीकरण पाहू. ज्या कंपनीच्या सभासदांची जबाबदारी अमर्यादित असते तिला अमर्यादित जबाबदारी असलेली कंपनी असे म्हणतात. या प्रकारच्या कंपनीमध्ये व्यावसायिक देणी देण्यासाठी भागधारक पूर्णपणे जबाबदार असतात. पुढील तिसरा प्रश्न आहे धारक आणि दुय्यम कंपनी म्हणजे काय? चला तर मग याचे उत्तर पाहू. नियंत्रणाच्या आधारावर कंपनीचे प्रामुख्याने धारक कंपनी व दुय्यम कंपनी असे भाग पडतात. सर्वप्रथम पहिला प्रकार आहे धारक कंपनी. चला तर याचे स्पष्टीकरण पाहू. जेव्हा एक कंपनी दुसऱ्या कंपनीचे 50% जास्त भाग खरेदी करून दुसऱ्या कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित करते, असे नियंत्रण करणारी कंपनी म्हणजे धारक कंपनी होय. पुढील दुसरा प्रकार आहे दुय्यम कंपनी. चला तर मग याचे स्पष्टीकरण पाहू. ज्या कंपनीवर धारक कंपनीचे नियंत्रण असते अशी कंपनी म्हणजे दुय्यम कंपनी होय. या कंपनीचे 50% जास्त भाग भांडवल धारक कंपनीने खरेदी केलेले असतात. तर अशा प्रकारे या प्रश्नामध्ये आपण धारक कंपनी व दुय्यम कंपनी म्हणजे काय ते पाहिलेले आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनही प्रेस करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक देखील करा.